केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तसंच रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आठवले पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आगामी येऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात तसंच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यावर झालेल्या कारवाईवर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। प्रकाश लोंढे यांच्या विरुद्ध दाखल केलेले गुन्हे राजकीय स्टंट असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय। 3 नोव्हेंबर रोजी असलेल्या रिपाईच्या वर्धापन दिनाच्या आधीच 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्तांची रिपाईचं शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचंही यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। प्रकाश लोंढे आमच्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष होता, त्यावर राजकीय स्टंट म्हणून त्याच्यावर जे गुन्हे दाखल होत आहेत त्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता नाशिकचे पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ जाणार आहे। आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला शालिमारजवळ हार घालणार आणि त्यानंतर आमचं शिष्टमंडळ एवढा करता जाणार आहे की तुमची न्यायप्रविष्ट बाब आहे त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, परंतु विनाकारण कोणाच्या सांगण्यावरून राजकीय स्टंट म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नये आणि त्यांना विनाकारण त्रास देऊ नये आणि त्यांच्या कुटुंबांनाही त्रास देऊ नये अशा प्रकारची आमची भूमिका आहे। हा भारत देश आहे, लोकशाही देश आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे, चौकशी तुमची निपक्षपाती झाली पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका। आमचा कसल्याही प्रकारचा पोलिसांवर दबाव टाकण्याची इच्छा नाही, परंतु चौकशी ही निपक्षपाती झाली पाहिजे आणि विनाकारण कोणाला तरी बोलून तुम्ही जर गुन्हे दाखल करत असाल तर ती गोष्ट चुकीची आहे। 30 ऑक्टोबर रोजी शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर रिपाई जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांना दिलासा मिळतो का याकडे आता सर्व नाशिककरांचं लक्ष लागून आहे। संविधान न्यूज, नाशिक।